नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. डायबिटीज झाला की आयुष्यात गोडाबरोबरचं नातं कडू होतं, पण याच मधुमेहावर आपण चांगल्या प्रकारे प्रभावीरित्या मात करू शकतो. म्हणूनच माझी मधुमेहावर मात, फ्रॉम बिटर टू बेटर याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डायबिटॉलॉजिस्ट आणि प्रसिद्ध डायबिटीज रिव्हर्सल एक्सपर्ट डॉक्टर भाग्येश कुलकर्णी. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे पोस्ट ग्रॅज्युएट इन प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अँड डायबिटॉलॉजिस्ट आहेत. तसंच डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे डायबिटीज फ्री फॉर एव्हर या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. गेल्या 12 वर्षांचा त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे. तसंच त्यांच्या या डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंटचा लाखो मधुमेहग्रस्तांना फायदा झालेला आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अशा दोन्ही पद्धतीने मधुमेह मुक्तीपर्यंत पोहोचवणारी ट्रीटमेंट प्रणाली डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी विकसित केलेली आहे. आत्तापर्यंत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यात आयडल ऑफ महाराष्ट्र, भारतीय रत्न अवॉर्ड, तसंच महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, PCMC आयकॉन, बेस्ट डायबिटॉलॉजिस्ट अवॉर्ड, तसंच महाराष्ट्र अतुल्य आरोग्य सन्मान इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आणि त्यांची टीम गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून मुंबई, पुणेसह संपूर्ण भारतामध्ये मधुमेह आणि जीवनशैली याच्याशी निगडीत आजारांवर उपचार पद्धती देते आणि त्यामुळेच डायबिटीज फ्री फॉर एव्हर या संस्थेचं नाव आज घराघरात पोहोचलेलं आहे. आत्तापर्यंत हजारो लोक डायबिटीज मुक्त या संस्थेमार्फत झालेले आहेत. तसंच हे काम अविरतपणे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आणि त्यांची सबंध टीम करते. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की DFF विक्टर्स किंवा DFFचे प्रणेते ही संकल्पना नेमकी काय. डॉक्टर, फार वेगळं वाटतंय हे. कुणाला पदवी किंवा कुणाला अशी उपाधी दिल्यासारखी वाटते ही. आपल्याला कॉलेजमध्ये वगैरे ही पदवी अशा पद्धतीने मिळते, पण आम्ही प्रत्येक वर्षी ज्या लोकांची म्हणजे जे लोक अगोदर मधुमेह रुग्ण असतात आणि जेव्हा ते मधुमेहाची म्हणजे काय म्हणतात परीक्षा पास करतात, मधुमेहावर मात करतात, त्यांची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट की ज्यात त्यांना 6 गुलाबजाम, 6 जिलेबी किंवा 2 प्लेट शिरा असं गोड आम्ही खायला पहिल्यांदा सांगतो. आणि त्यानंतर त्यांच्या शुगर लेवल नॉर्मल येतात किंवा ज्याला 75 ग्रॅम ग्लुकोजचं पाणी पिऊन शुगर त्यांची नॉर्मलला आणली जाते. तर पहिलं त्यांची मधुमेहमुक्ती घडवायची आणि त्यानंतर जी लोक मधुमेहमुक्ती टिकवतात 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, आमच्याकडे अशी पण लोक आहेत ज्यांनी 5-5 वर्षापर्यंत त्यांची मधुमेह टिकवलेली आहे. तर त्यांचा काहीतरी आपण छान सन्मान केला पाहिजे. तर त्या लोकांना आम्ही एका मोठ्या इव्हेंटमध्ये, ज्याला आम्ही मधुमेहाचा आनंदोत्सव असं म्हणतो, आत्तापर्यंत असे 2 आनंदोत्सव मागच्या 2 वर्षात कोरोनानंतर पार पडलेत आणि यावर्षीचा आपला आनंदोत्सव 16 मार्च 2024ला संपन्न होणार आहे. तिथं हा पदवी प्रदान कार्यक्रम असतो की ज्याच्यामध्ये लोकांना आपण डायबिटीस व्हिक्टर किंवा मधुमेहाचे प्रणेते, मी पण मुक्त झालोय आणि मी इतरांना प्रेरणा देतोय, अशा पद्धतीची कन्सेप्ट आहे. आणि खूप भारावून टाकणारा तो कार्यक्रम असतो माझ्या दृष्टीने सुद्धा आणि बऱ्या होणाऱ्या पेशंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा. ते पेशंट राहत नाहीत त्यावेळेला. हा डायबिटीस व्हिक्टरचा कन्सेप्ट आहे बेसिकली. अच्छा, आता मला एक सांगा, हा जो सन्मान आहे, मी डायबिटीज मुक्त झालो, हा जो सन्मान आहे, हा एखाद्या रुग्णाला जेव्हा मिळतो तर त्यासाठी त्याने काहीतरी क्रायटेरिया तो असेल, तर काय तो क्रायटेरिया आहे बाबा, तो सुद्धा आम्हाला सांगा. राईट. क्रायटेरिया तसा बघायला गेला तर करण्यासाठी सोपा, पण रिझल्ट घेऊन ती म्हणजे म्हणतो ना आपण एखादी एक्झाम देणं सोपं असतं, पण त्या परीक्षेत उत्तीर्ण होणं आणि ते पण घवघवीत यश घेऊन उत्तीर्ण होणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी असतात. आणि ह्याच्यासाठी क्रायटेरिया जसा मी आता सांगितला की तुमच्या फक्त गोळ्या बंद झाल्यात किंवा औषध बंद झालंय एवढंच नसतं, तर गोळ्या औषधांशिवाय तुमच्या फास्टिंग पीपीच्या लेवल नॉर्मल पाहिजेत, HbA1c 6च्या खाली पाहिजे. आणि मी जी आता सोपी टेस्ट सांगितली ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, ती तुमची पार केलेली असली पाहिजे. हा पहिला क्रायटेरिया आहे. आणि त्यानंतर सुद्धा गोळ्या औषधांशिवाय ती मधुमेहमुक्ती पुढे टिकली पाहिजे, सस्टेन त्याच्यामध्ये ठेवता आलं पाहिजे. हे जर का तुम्ही अचीव्ह करू शकलात तर तुम्ही डायबिटीज व्हिक्टर या किताबासाठी हे होतात. आणि मला आता तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय, आता आपल्याकडे डॉक्युमेंटेड अशा पद्धतीचे 2322 लोक आहेत. म्हणजे काल जो डॉक्युमेंटेड नंबर माझ्याकडे आला म्हणजे स्पेसिफिकली, तर एवढ्या लोकांनी ही GTT पार केलेली आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही 500 पेक्षा जास्त मधुमेहमुक्त लोकांचा आम्ही सन्मान केलेला आहे. आणि माझं ड्रीम आहे की मी उद्या जाऊन एक मोठं आपल्याला स्टेडियम बुक करायला लागलं पाहिजे, हजारो लाखो लोकांचा असं आपल्याला डायबिटीज व्हिक्टर म्हणून सन्मान करता आला पाहिजे. त्याच्या दृष्टीने आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे असं मी म्हणेन. अच्छा, म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की डायबिटीज पासून मुक्त झालेल्या त्या सक्सेस स्टोरीज आपण त्या सगळ्यांचा सन्मान करतो. तर अशा किती सक्सेस स्टोरी आहेत? आता तुम्ही काही हजार आहेत असं सांगितलं, पण हा आकडा आणखी वाढलेला असेल. राईट. म्हणजे
डायबिटीस रिकव्हरी होणं, रिमिशन होणं हे सगळ्यांच्याच बाबतीत होईल असं नसतं, पण ते झाल्यानंतर ते टिकवण्यासाठी किंवा ते सस्टेन ठेवण्यासाठी आता इथं तुमच्या समोर काही लोकांचे मी इथं मुद्दामून त्या पेशंटचे फीडबॅक आणलेले आहेत. इथं आता दिसतात अश्विनी कुलकर्णी मॅडम, त्यांची सांगायला म्हणजे HbA1c 17.2 होती, म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा बघितलं 17.2 HbA1c. 650 मॅडमचे शुगर लेवल होत्या जेव्हा डायबिटीस फ्री फॉरवर्डमध्ये त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला होता आणि केवळ 6 महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या डायबिटीसवरती मात केली आणि आज त्यांना मागच्या आनंदोत्सवामध्ये आम्ही त्यांना व्हिक्टर म्हणून सन्मानित केलं. शैला काळे मॅडम, आणि हे फक्त ह्याच्यातच दिसत नाहीये, म्हणजे वेगवेगळ्या वयोगटामध्ये तुम्ही बघत असाल शुगर लेवल 300, 450, HbA1c 10-13. डॉक्टर आपल्याकडे डॉक्टर शिप्रा दीक्षित ज्या स्वतः पेशारी डॉक्टर, त्यांना डायबिटीस होता आणि त्यांनी 6 महिन्यामध्ये. आर्थर आराना सरांचं मला याच्यात एक्झाम्पल द्यायला आवडेल. तब्बल या व्यक्तीनं 20 किलो वजन मॅडम कमी केलं 6 मंथ्समध्ये, म्हणजे 93 kg वरून 68. ते कायम कधी कधी मध्ये म्हणतात की मी जेव्हा जॉईन झालो होतो असं माझं 3 ते 4 महिन्याचं बेबी होतं म्हणे. डॉक्टरांनी 4 महिने मी उसकी डिलिव्हरी कर दी. एकदम छान. रवींद्र दीक्षित सर आहेत, आणि ही जी सगळी लोक आहेत ही वेगवेगळ्या सिटीतून वेगवेगळ्या वयोगटातील लोक आहेत. गोव्याहून मला इथं रेश्मा बर्वे मॅडम दिसत आहेत. वसुंधरा पाटील पुणे. सुरू झालं त्यावेळेला शुगर लेवल 149, 196. इन्शुलिन खूप सारं होतं, आणि हे प्रत्येक वयोगटामध्ये आम्हाला आता वेगवेगळ्या टप्प्यात हे दिसायला लागले. भले तुम्हाला माइल्ड डायबिटीस आहे, मॉडरेट आहे किंवा सिव्हिअर आहे, जर का तुम्ही मधुमेहाच्या तुमच्या मूळ कारणावरती काम केलं, तुमच्या डिटॉक्स थेरपीचा तुम्ही जर का योग्य वापर केलात, शरीरावरची सूज जर का कमी केलीत आणि तुमची वाढलेलं फॅट जर का कमी केलं, तर तुमच्या डायबिटीसचं रिव्हर्सल होऊ शकतं. आणि इथं खूप सारी एक्झाम्पल्स. मेधा बदामी मॅडम आपल्याकडे ऑगस्ट 2022 जॉईन झाल्या होत्या. उदय फडके सर 2021. उदय फडके सरांनी तर खूप छान याच्यामध्ये कॉमेंट दिली होती की वजन घटवण्यापासून परत वजन वाढवायचे कसे, इथंपर्यंतचा प्रवास म्हणजे डायबिटीस फ्री फॉरएव्हर आहे. आणि हा जो डायबिटीस व्हिक्टर असतो हा फक्त असं नाही आहे की म्हणजे त्याच्या गोळ्या बंद झाल्या म्हणजेच त्याला डायबिटीस व्हिक्टर आहे. काही आमच्यात इन्शुलिन डिफिटर असतात. खूप सारे टाईप 1 डायबिटीस आहेत. टाईप 1 डायबिटीसमध्ये असं म्हणतात की इन्शुलिन बंद होत नाही. तर त्यांच्या बाबतीत रिव्हर्सल काय आहे की बाबा पहिल्यांदा तुम्ही जर का दिवसातून एखादा लहान मुलं आहे त्याला 5 वेळेला 6 वेळेला इन्शुलिन टोचावं लागतंय, आणि दिवसभरामध्ये शुगर चेक करण्यासाठी परत 7-8 वेळेला. म्हणजे मी अशी पण मुलं बघितलेली आहेत वय वर्ष 6, वय वर्ष 8, 9, आणि त्या मुलांना किंवा त्या मुलींना 24 वेळेला मॅडम हे टोचून घ्यावी लागते. तर त्यांच्या आयुष्यातलं दुःख आपल्याला कमी करता आलं. दिवसातून मला 5च्या ऐवजी 3, 3च्या ऐवजी 2, आणि आता कितीतरी मुलं अशी आहेत की ज्यांना एकदाच घ्यावं लागतं. बदलापूरचा माझ्याकडे एक मुलगा होता, तर त्याला सुरुवात केली तर 40 युनिट इन्शुलिन होतं. आज फक्त 2 युनिट इन्शुलिन अल्टरनेट डे घ्यायला लागतं, आणि त्याच्यावरती आज त्याच्या शुगर लेवल छान आहेत. त्याचे पालक, त्याचे आईवडील खूप हॅप्पी आहेत. तर ही सुद्धा एक पद्धतीची व्हिक्ट्री आहे. म्हणजे जरुरी नाही आहे की डायबिटीस व्हिक्ट्री म्हणजे माझ्या गोळ्या बंद झाल्याच पाहिजेत, हे झालं पाहिजे. सो वी हॅव वेट लुजर्स, म्हणजे आत्तापर्यंत 2.5 लाख किलो वजन, 2.5 लाख म्हणजे जर का टोटल आम्ही काउंट केला तर 2.5 लाख किलो वजन आम्ही असं उडवून टाकलेलं आहे, किंवा तेवढं वजन लोकांचं कमी झालेलं आहे. टोटल मेटफॉर्मिनचे डोसेस पण लाखोनी कमी झालेले आहेत, आणि इन्शुलिन सुद्धा हजारोच्या संख्येमध्ये, हजारो युनिट्समध्ये लोकांचं कमी झालेलं आहे. सो डायबिटीसला डिफीट करत असताना हे जे सगळे हे लाईव्ह एक्झाम्पल आहेत. ही आपल्यासारखीच हाडा माणसाची माणसं आहेत. कुणाला 1 वर्षापासून, कुणाला 5 वर्षापासून, कुणाला 10 वर्षापासून. तर त्यांच्या दृष्टिकोनातून ही एक अचिव्हमेंट आहे, लक्षात घ्या. आणि मी जेव्हा माझ्यासमोर एक ध्येय ठेवतो किंवा मला या ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे, तर आनंदोत्सव किंवा मला हा जो सन्मान मिळतो, आत्तापर्यंत कसा आहे की बरेचसारखे लोक डॉक्टरांचा सन्मान करतात, पण बरेचसारखे पेशंट जेव्हा आनंदोत्सवात असतात ते म्हणतात आम्ही असं पहिलाच ऑर्गनायझेशन बघितलं किंवा पहिलेच आम्ही असं जो रुग्णांचा सन्मान करतोय, आणि जो आम्हाला आतापर्यंत एक खितपत पडलेला रुग्ण, इथून आम्हाला एक व्हिक्टर कॅटेगरी मिळते. कित्येक लोकांचे डोळे पाणावतात. म्हणजे एका ठिकाणी तर मला एका ह्याचं सांगायला आवडेल की त्यांना जेव्हा सन्मान दिला त्यांची गावातनं मिरवणूक काढली की म्हणजे आमचे वडील डायबिटीस मुक्त झाले आणि आम्हाला असा अवॉर्ड मिळाला किंवा या पद्धतीचा मिळाला. सो लोकांच्या दृष्टिकोनातून हा एक उत्सव असतो, म्हणून आम्ही ह्याला म्हणतो मधुमेह मुक्तीचा उत्सव, जो या वर्षी आपला 16 मार्चला पार पडणार आहे. सुरुवातीला आपण 100 लोकांना असं या पद्धतीने व्हिक्टर म्हणून सेलिब्रेट केलं होतं. मागचा आनंदोत्सव आपला 12 फेब्रुवारीला झाला, तिथं आपली 250 लोक होती. या आनंदोत्सवामध्ये 500 लोकांचा आपण करणार आहे. पुढच्या आनंदोत्सवामध्ये 1000, आणि ही संख्या वाढत वाढत मी मगाशी म्हणल्या पद्धतीनं हा दिवस पण लवकर येणार आहे की जिथं लाखोच्या संख्येमध्ये लोक मधुमेह मुक्त झालेली असणार. डॉक्टर, मला वाटतं मधुमेहींचा म्हणजे जे मधुमेह मुक्त झालेले आहेत त्यांचा सन्मान तर तुम्ही केलेलाच आहे, पण त्यांना पार्टी पण दिली, जी खऱ्या अर्थाने मेजवानी, तेही गोडाची, ती त्यांच्यासाठी किंवा ती मेजवानी गोडावर आपण गोड खाऊन ही गोष्ट सेलिब्रेट करणं ही फार वेगळी असेल त्यांच्यासाठी, नाही का? आनंदोत्सवाला तर आम्ही पंचपक्वानांची पण मेजवानी ठेवायचा विचार केलेला आहे. सो मोदक पण असतो आणि बाकी पण बऱ्याचसारखं पुरणपोळी पण असते त्याच्यामध्ये, आणि तो जो आनंद वेगळा आहे की बाबा माझ्या आयुष्यातला खऱ्या अर्थाने, आणि एक म्हणजे निशंक मनाने, असं नाही की आपण बिईंग अ डायबिटिक खात नाही, पण विदाऊट गिल्ट
आपण एखादं स्वीट किंवा आपल्या आयुष्याचा आनंद किंवा रिस्ट्रिक्शन फ्री आयुष्य जगणं हा डायबिटीस विक्टरचा खऱ्या अर्थाने बहुमान आहे. आणि त्यामुळे तो काय होतो, का आपण सन्मान करायचा, तर फक्त मोठेपणा दाखवण्यासाठी नाही आहे, तर तो व्यक्ती प्रेरित होतो, तो व्यक्ती इतरांना प्रेरणा देणारा व्यक्ती बनतो. आणि ही प्रेरणा जेव्हा इतरांपर्यंत आपण पोहोचवतो त्यावेळेला त्या व्यक्तीकडे बघून अजूनही जर का 5 लोकांचं 10 लोकांचं कल्याण होऊ शकलं आणि त्यांना पण वाटलं की हा व्यक्ती मधुमेहमुक्त होतोय, तर मला पण मधुमेहमुक्तीसाठी प्रयत्न केलं पाहिजे, माझ्या डायबिटीसवर नियंत्रण आणण्यासाठी मी प्रयत्न केलं पाहिजे, हे प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहेत. म्हणून आम्ही यांना DFFचे प्रणेते असं आम्ही त्यांना म्हणतो, DFFचे व्हिक्टर्स असं त्यांना आम्ही संबोधत होतो. नक्की सर, तुम्ही सुद्धा DFFचे विक्टर होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आता आपल्याला तर डायबिटीज मुक्त व्हायचं आहे, पण नेमकं कसं व्हायचं, तर मग डॉक्टर हे सुद्धा सांगा की नेमकी ट्रीटमेंट कशी सुरू करायची. ट्रीटमेंट सुरू करण्याची पद्धत खूप सोपी आहे. पहिल्यांदा मला डायबिटीसला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे माझं कायम हे म्हणणं असतं की जर का मला डायबिटीस मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला नेमका डायबिटीस का झाला, डायबिटीसचं कशासाठी माझ्या शरीरामध्ये कुठून आला, ह्याचं मूळ कारण काय आहे ते पहिल्यांदा फाइंड आउट करणं गरजेचं आहे. सो माझा भर हा एज्युकेशनवरती असतो. सो जर का तुम्हाला डायबिटीस फ्री फॉरएव्हरशी जोडायचं असेल तर प्रत्येक रविवारी आपलं मोफत सेशन असतं. आज सकाळी पण माझं सेशन ऑनलाईन झालं होतं. डायबिटीस फ्री फॉरएव्हरच्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे किंवा खाली इथं नंबर दिलेत त्या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे आणि पहिलं जे माझं फ्री कन्सल्टिंग सेशन आहे ते अटेंड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला DFFची ट्रीटमेंट लगेच सुरू करता येऊ शकते. नक्की, जर तुम्हाला डायबिटीज फ्री व्हायचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज मुक्त होऊन ते सेलिब्रेट तुम्हाला करायचा असेल, तो आनंद उत्सव जो DFF तर्फे आयोजित करण्यात येतो त्यात तुम्हाला सामील व्हायचं असेल आणि तुमचासुद्धा गौरव व्हावा डायबिटीज मुक्त झालं म्हणून मी, तर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा आत्ता जे स्क्रीनवर नंबर दिसत आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि सरांचे प्रतिनिधी तुम्हाला लगेच कॉल करतील आणि तुम्हाला त्याप्रमाणे तुमचे सेक्शन्स दिले जातील. तसंच निवासी उपचारसुद्धा सरांकडे उपलब्ध आहेत, तर त्याचासुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण आणखी जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर भागेश कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, मी ट्रीटमेंटविषयीच आणखी विचारते की आणखी नेमकी सुरुवात या ट्रीटमेंटची कशी होते. राईट. सगळ्यात पहिल्यांदा जो मी आता बोललो की पहिल्यांदा तुम्हाला डायबिटीसला समजून घेणं गरजेचं आहे, ज्याला मी एज्युकेशन म्हणतो. ते दर रविवारी आपले मोफत वेबिनार असतात आणि ते वेबिनार तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यानंतर मी स्वतःच त्या वेबिनारमध्ये तुम्हाला पूर्ण विस्तृत स्वरूपामध्ये डायबिटीस फ्री फॉरएव्हरची ट्रीटमेंट काय आहे, कशा पद्धतीनं तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता, मला भेटण्यासाठी काय करायचं. माझ्याबरोबर जवळपास आता 50पेक्षा जास्त डॉक्टर लोकांचा स्टाफ कार्यरत आहेत, जे पण माझ्याच तळमळीनं किंवा माझ्या पद्धतीच्या तळमळीनं काम करतायत. आणि आपले पेरिफेरललासुद्धा इव्हेंट्स असतात. पेरिफेरललासुद्धा माझे किंवा DFFची टीम डॉक्टरांची 16 वेगवेगळ्या शहरांमध्ये व्हिजिट करत असते. पुण्यामध्ये आपले 4 ऑफिसेस आहेत, मुंबईमध्ये 2 सेंटर्स आहेत. तर आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ह्या ट्रीटमेंटचा तुम्ही लाभ घेऊ शकता. मधुमेहाचं मूळ कारण सापडल्यानंतर गोळ्या औषधांच्या पलीकडे जाऊन डिटॉक्स, राईट डाएट, राईट एक्झरसाइज आणि स्ट्रेस रिलीफ या 4 पिलरचा सुद्धा आपण मधुमेहाच्या ट्रीटमेंटमध्ये वापर करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग याच्यामध्ये आहे ते इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करणं. कारण डायबिटीसचं कारण हे साखर नसून डायबिटीसचं कारण हे इन्शुलिनचा प्रतिरोध आणि इन्शुलिनची क्वालिटी घसरणं किंवा इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होणं, या 2 कारणांवरती प्रमुख हे उपचार आधारलेले आहेत. आणि जेव्हा या 2 कारणांवर आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला आपल्या डायबिटीसवर कंट्रोल पण मिळवता येतो आणि मग आपल्याला मुक्तीचा किंवा डायबिटीस रिव्हर्सलचा मार्ग त्याच्यामध्ये सापडायला मदत होते. अच्छा डॉक्टर, तुम्ही म्हणालात की आपण आनंदोत्सव करता तुम्ही, तर हा आनंदोत्सव नेमका कोणत्या प्रकारचा असतो आणि या आनंदोत्सवात आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ज्या सेलिब्रेट केल्या जातात त्याविषयी आनंदोत्सवामध्ये मी एक तर तुम्हाला सांगितलं की हा आनंद हा मधुमेह मुक्तीचा आनंद आहे आणि हा जो उत्सव आहे तो आयुष्याचा उत्सव आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला की जेव्हा एखाद्याला मधुमेह होतो तो त्याच्या आयुष्यातली ऊर्जा किंवा आयुष्यातली उर्मी गमावून बसलेला असतो. तो एक लोनली आयुष्य जगत असतो. त्याच्या आयुष्यामध्ये काही प्रेरणास्थान नसतं. आम्ही खूप साऱ्या लोकांचं ह्याच्यामध्ये बघितलं आहे की जेव्हा ते आनंदोत्सवातनं बाहेर पडतात किंवा त्यांना हे कळतं त्यांना आयुष्याला जगण्याची एक नवीन उर्मी किंवा नवीन एक इच्छा घेऊन ते पुढे जातात. त्यांना दररोजचा एक अजेंडा असतो, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मला हे करायचं आहे. ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये बनतात. दुसरं महत्त्वाचं आहे की माझ्या बाबतीत जर काही गोष्ट घडली आहे तर मला माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण प्रेरित करायचं आहे, मला त्यांना प्रेरणा द्यायची आहे, मला हेल्दी राहायचं आहे, माझ्या फॅमिलीला मला ह्याच्यामध्ये हेल्दी ठेवायचं आहे. हा एक भाग त्या आनंदोत्सवामध्ये कळतो. आणि या आनंदोत्सवामध्ये केवळ मी एकटा नसतो, तर आपण बऱ्याचसारख्या
फिल्म सेलिब्रिटीजना वा. किंवा प्रत्येक फील्डमधल्या एक एक व्यक्तींना आपण सेलिब्रेट करण्यासाठी बोलवतो. म्हणजे माझं पुढे जाऊन एक मोठा मानस आहे की जे इंडस्ट्रीमधले जे स्वतः फिटनेसचे एक्सपर्ट्स आहेत, लाईक विराट कोहली आहेत, अक्षय कुमारजी आहेत, अमिताभ बच्चनजी आहेत, ह्यांच्या हस्ते किंवा माझे जे कोण मेंटॉर आहेत, डॉक्टर BM हेगडे आहेत, किंवा खूप सारे लोक असे आहेत की ज्यांना मी माझे मेंटॉर मानतो, की ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भरीव काम केलेलं आहे, त्या लोकांना आपण तिथं बोलवतो आणि या सेलिब्रिटींच्या हस्ते या डायबिटीस विक्टरचा सन्मान असतो. हा एक वेगळेपणा आहे नक्कीच. आनंदोत्सवाचा. डॉक्टर, आपण बऱ्याचशा टेस्टिमोनियल्स बघतोय. अशा व्यक्ती किंवा असे सगळे मधुमेहग्रस्त ज्यांनी खरंच तो मधुमेहमुक्तीचा प्रवास अनुभवलेला आहे आणि ते गोड खाऊन सगळं सेलिब्रेट केलेलं आहे. तर अशा आणखी काही पेशंट जे तुमच्या लक्षात राहिलेत त्यांच्याबद्दल खूप सारे पेशंट. म्हणजे आता मी काउंटिंग सोडून दिलं, पण अगदी म्हणजे मुंबईमध्ये म्हटलं तर मला बापू ठोंबरे सरांचं पहिल्यांदा आठवतं. म्हणजे 80 युनिट इन्शुलिन माणसाला होतं, सकाळी 40. आर्मीमध्ये काम केलेला माणूस, पूर्ण इच्छाशक्ती त्यांनी गमावली होती. 2020 मध्ये त्यांनी सुरू केलं आणि आज सुद्धा खणखणीत एकदम तब्येत आहे, कुठली गोळी औषध घ्यायला लागत नाही. ॲट द एज ऑफ 72 डॉक्टर श्रीकांत चंद्रात्रे, मला अजून एक एक्झाम्पल सांगायला आवडेल. परवा दिवशीच मला भेटायला आले होते. 12 गोळ्या सुरू होत्या सरांना, 2 अँजिओप्लास्टी, 1 बायपास, आणि ॲट द एज ऑफ 79 त्यांनी मधुमेहमुक्तीचा निर्णय घेतला. आम्ही म्हटलं सर क्वालिफाय होत नाही तुम्ही, पण त्यांनी म्हणजे अडून राहून की नाही मला सर करायचंच आहे, आणि त्यांनी त्यांची मधुमेहमुक्ती करून दाखवली. परवा दिवशी ते आणि त्यांच्या मिसेसनी कॉर्पोरेट ऑफिसला व्हिजिट केली होती आणि मी लिटरली हात जोडून नमस्कार केला, म्हटलं धन्य आहे तुम्ही. दिलीप सावरकर, नागपूरचे एक आमचे आहेत दिलीप सावरकर म्हणून, पायानं त्यांना चालण्याचा त्रास होत होता, म्हणजे पायाला अधू होते ते, स्टील त्यांनी मधुमेहमुक्ती अचीव केली. आपल्या निवासी कार्यकाळात सुद्धा त्यांनी हजेरी लावली, स्वतः मधुमेहमुक्त झाले. आणि आज मॅडम कमीत कमी, म्हणजे आता आम्ही काउंटिंग सोडून दिलं, कमीत कमी 500 लोकांना त्यांनी प्रेरित केलं आता. म्हणजे त्यांच्या माध्यमातून आज नागपूरमध्ये आम्ही एक सेंटर सुरू करायचा विचार करतोय. या लेव्हलचे लोक आम्ही ह्याच्यामध्ये बघतो. म्हणजे किती तुम्ही मला प्रत्येक सिटीमध्ये मिनिमम मला वैयक्तिक 50 लोकांची नावं सांगता येतील आज महाराष्ट्रातले, एवढी लोक आहेत. कुणाकुणाचं नाव घ्या. नक्की सर. आता तुम्हाला खरंच तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे 50 व्यक्तींची नावं तर आपण नाही घेऊ शकत, पण तुम्ही आणखी काही म्हणजे असे लोक ज्यांनी खूप चांगली प्रतिक्रिया ज्यांची होती, अशांविषयी जरा आम्हाला सांगा. राईट सर. प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा पण मी एवढंच सांगेन की हा जो आपल्या आयुष्यामध्ये जो आनंद उत्सव किंवा आपण जो म्हणतो, तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद असतोच. फक्त तो काय होतो, जेव्हा मला कुठलाही व्याधी होतो त्यावेळेस तो मी आनंद गमावलेला असतो. आणि आपल्याला एक कन्व्हेन्शनली आपल्याला सांगण्यात आलेलं आहे किंवा एकदा डायबिटीज झालं, एकदा ब्लड प्रेशर, थायरॉईड झालं की त्याच्यातनं मुक्तीचा मार्ग नाही, केवळ गोळ्या घेत राहिलं पाहिजे, औषध घेत राहिलं पाहिजे. तर जेव्हा आपण अशा पद्धतीच्या एखाद्या ट्रीटमेंटचा लाभ घेण्याचा किंवा अशा नैसर्गिक ट्रीटमेंटचा जेव्हा आपण वापर करतो, तर त्यावेळेला फक्त गोळ्या औषधं कमी होण्याचा आनंद नसतो, ते आपल्या आयुष्यातली उर्मी किंवा आपल्या आयुष्यातला जो एन्थुझियाझम आहे ते पण ह्याच्यामध्ये वाढतं. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा या सगळ्या लोकांना जो दिसून आला, ही लोक जास्त यंग दिसायला लागली. म्हणजे जे सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट आहे की लोक म्हणतात की आम्हाला डॉक्टर 10 वर्ष यंग झाल्यासारखं नुसतं वाटत नाही आहे. लोक म्हणजे असं म्हणतात, काय होतास तू, काय झालास तू. आमच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला म्हणजे यंग झाल्याचं फिलिंग आम्हाला मिळतं. आणि तो जो अँटी एजिंगचा अनुभव आहे, म्हणजे तो खूप जगावेगळा अनुभव या ह्याच्यामध्ये मिळतो. आणि सक्सेसचं तेच एक सगळ्यात प्रिन्सिपल आहे. तुमचं वजन कमी होतं, तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारती, तुम्ही दिसायला चांगले दिसायला लागतात, स्किनचे सगळे प्रॉब्लेम. सो ही फक्त डायबिटीसची मुक्ती नाही आहे, हा खऱ्या अर्थाने आयुष्याचा उत्सव आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा व्हिक्टरमध्ये पोहोचता, तुम्ही तुमच्याकडे बघण्याचा, तुमचं स्वतःवरती प्रेम वाढतं, ज्याला आपण सेल्फ लव्ह म्हणतो, ते माणूस स्वतःवर करायला लागतो आणि एक आनंदी आयुष्याकडे त्याची खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू होती. नक्कीच. डॉक्टर, आपल्या डायबिटीज फ्री फॉरएव्हरमध्ये जे निवासी उपचार दिले जातात त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. निवासी कार्यशाळा हा डायबिटीज फ्री फॉरएव्हरचा सगळ्यात अल्टिमेट, मी म्हणेन की म्हणजे USP म्हणू शकतो. इट्स अल्टिमेट किंवा पेटंटेड. हा 5 दिवसाचा कार्यक्रम असतो. आपल्या पुण्यामध्ये आपलं एक रिसॉर्ट आहे, वेलनेस रिसॉर्ट. तिथं 5 दिवस आहे, सकाळी 5:30 पासून रात्री 10 वाजेपर्यंत कुठल्याही गोळीशिवाय, औषधाशिवाय, गोळी औषध आपण देत नाही. तिथं आल्यानंतर एक मेडिकल डस्टबिन असतं, तिथं तुम्ही ते सगळं टाकायचं असतं. आणि या 5 दिवसामध्ये तिथं आलेल्या मधुमेही लोकांचं गोळी औषधाशिवाय शुगर लेवल 150च्या आत येतात. केवळ जीवनशैलीतला बदल करून, त्यांच्या आहारातला बदल करून, डाएटमधला बदल करून, एक्झरसाईजच्या टेक्निक शिकवून. आणि हा जो म्हणजे 5 डेजचा जो कोर्स आहे, याच्यात आपण सगळं निसर्गाशी कसं कनेक्ट व्हायचं, आपल्याला सात्विक आहार कशा पद्धतीनं तो बनवायचा कसा, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम कशा पद्धतीनं करायचे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आनंदी कसं राहायचं, स्ट्रेस कसा कमी करायचा, वेगवेगळ्या पद्धतीचे मेडिटेशन्स, म्हणजे भरगतचा कार्यक्रम असतो. आणि हा अतिशय
म्हणजे काय म्हणतो उत्साही वातावरणात, म्हणजे तिथं डान्स असतो, तिथं वेगवेगळ्या पद्धती थेरपीज असतात, लाफ्टर थेरपी असते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 5व्या दिवशी तिथं येणाऱ्या लोकांची अवस्था ही माहेरून एखादी माहेरवाशीण जशी जाते, लोकांचा पाय निघत नाही. लोक म्हणजे एकमेकांच्या गळ्यात पडून खऱ्या अर्थाने रडतात आणि त्यांना मधुमेहमुक्त झाल्यानंतरचा जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो आणि त्यांचं जे समाधान आहे, त्यांचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते खूप जास्त ब्लेसिंग देऊन जातं. निवासी कार्यशाळा हा म्हणजे ही गोष्ट कशी आहे, ही मी बोलत राहिलो तर वेळ कमी पडेल आपल्याला, ही गोष्ट केवळ अनुभवण्याची आहे. तर मी जरूर सगळ्यांना इथनं आवाहन करीन की डायबिटीज फ्री फॉरएव्हरला जर का तुम्ही जुडताय किंवा जुडलाय तर DFFचा जो निवासी कार्यशाळेचा अनुभव आहे तो तुम्ही बिलकुल चुकवायचा नाही आहे, जिथं मी सुद्धा स्वतः 5 दिवस डायबिटीस रुग्णांच्या बरोबर असतो आणि मी पण खूप एन्जॉय करतो. तो दर महिन्याला आपले हे निवासी कार्यशाळा असते. नक्की सर, तुम्ही सुद्धा या निवासी कार्यशाळेचा लाभ जो आहे तो घेऊ शकता. डायबिटीज फ्री फॉरएव्हर आणि त्यांचे एक्सपर्ट्स तसंच भाग्येश कुलकर्णी यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. भाग्येश सर स्वतः तिथे असतात. डॉक्टर, आणखी एक गोष्ट अशी, आता नवीन वर्ष सुरू झालं आहे 2024 आणि या वर्षात ज्यांचा संकल्प आहे की मला मधुमेह मुक्त व्हायचं आहे, अशांना एक आवाहन काय कराल? राईट, आपले बरेच सारखे संकल्प लोकांचे फेब्रुवारी 8 पर्यंत हे होतात. तर माझं सगळ्यांना एवढंच सांगणं सगळ्या मधुमेहाने हे की एकदा तरी तुम्ही प्रयत्न करावा. जसं लोकमान्य टिळकांनी म्हणलेलं आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच, तसं प्रत्येक मधुमेहानी नुसतं रिझॉल्युशन करून उपयोग नाही आहे, त्या रिझॉल्युशनवर काम करणं गरजेचं आहे. असं नाही आहे की डायबिटीज फ्री फॉरएव्हर किंवा डॉक्टर भाग्येश कुलकर्णींकडेच या आणि तिथे हे करा, पण तुम्हाला पण मधुमेहमुक्त होण्याचा अधिकार आहे, तुम्हाला पण मधुमेहातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी प्रयत्न करणं आणि कुठंतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. अशी एखादी संस्था, अशी एखादं ऑर्गनायझेशन, असे एखादे डॉक्टर बघा की जे तुम्हाला मेडिसिनच्या पलीकडे जाऊन, गोळ्या औषधांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मधुमेह मुक्तीबद्दल ज्ञान देत आहेत, तुमच्या डायबिटीस रिव्हर्सलवर ज्ञान देत आहेत. खूप सारा रिसर्च आता सुरू आहे, खूप सारं रिमिशनवरती आता हे ICMRनी सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी, की तुम्ही लाईफस्टाईलमध्ये चेंज करून लाईफस्टाईलच्या प्रिस्क्रिप्शनच्या द्वारे तुमच्या मधुमेहावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. हा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जरूर एकदा या वर्षभरात कधी पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, रविवारचं जे आपलं डायबिटीज फ्री फॉरएव्हरचं जे सेशन असतं त्या सेशनला एकदा हजेरी लावा, त्यात समजून घ्या. पटलं तर DFFला जॉईन करा, नाही पटलं तर जो चल रहा है वो चल सकता है. एवढाच मी सांगेन. या वर्षात तुमच्या सगळ्यांची मधुमेह मुक्तीचा अनुभव तुम्हाला येवो, तुम्हाला मधुमेह मुक्तीचा मार्ग सगळ्यांना सापडो आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा असा आनंदोत्सव येवो की ज्याच्यामध्ये तुमच्या डायबिटीस मुक्तीचं सेलिब्रेशन तुम्ही करताय, हे मला बघायला खूप जास्त आवडेल. एवढाच मी या नवीन वर्षात संदेश सगळ्या मधुमेहांना देऊ इच्छितो. नक्की सर, तुम्ही जर डायबिटीज मुक्तीचा मधुमेह मुक्तीचा संकल्प केला असेल तर तुम्ही सुद्धा डायबिटीज फ्री फॉरएव्हरला जॉईन होऊ शकता आणि डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर कुठल्याही प्रकारची गोळ्या औषधं तुम्हाला देणार नाही आहेत. सगळ्यात आधी ती तुम्हाला कचरापेटीत टाकायची आहेत आणि मग भाग्येश कुलकर्णी आणि त्यांची टीम तुम्हाला कशा प्रकारे डायबिटीज मुक्तीच्या प्रवासापर्यंत घेऊन जाते याची मजा तुम्ही अनुभवायची आणि खऱ्या अर्थाने डायबिटीज मुक्त व्हायचं आहे. डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू व्हेरी मच. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयांसह. तोपर्यंत साम संजीवनीमध्ये इथेच थांबूया. नमस्कार.